नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण मधल्या ओळीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे का, हे आपण कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये बघू. कारण आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही भारतीय राज्यघटनेमध्येच आहेत आणि म्हणून मी भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत असलेली की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही प्रिंट केलेली आहे आणि प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये भारतीय राज्यघटना काय म्हणते अशी दोन पुस्तकं हातामध्ये घेऊन बसलेलो आहे. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये कोणाला वाटतं म्हणून राष्ट्रपती राजवट लागू होईल का, किंवा प्रश्न हाही आहे की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशा पद्धतीची चर्चा घडवून आणण्यामध्ये कुणाला स्वारस्य आहे का. हे दोनही मुद्दे आपण बाजूला ठेवू आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय राज्यघटनेच्या परिघामध्येच फक्त आपण हे बघू की कुठल्याही राज्यामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असा राज्यपालांनी अहवाल दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी परिस्थिती तशी असते का, आणि त्या संदर्भात भारतीय राज्यघटना काय सांगते. आणि पुन्हा पुन्हा मला भारतीय राज्यकर्त्यांचे आभार मानावेसे वाटतात, कारण त्याला आपण रिव्हिजिटिंग म्हणतो, की सतत आपल्याला सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे महत्वाचे निवाडे आहेत त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो. जसं इंद्र साहनी प्रकरण आहे, तसं ओबीसी आरक्षणासंदर्भात जी लॉंग डिबेट झाली ती असेल, किंवा आणीबाणी संदर्भात जी चर्चा घडवून आणली गेली ती असेल, किंवा मग आता एसआर बोंबईचं जे प्रकरण की जे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आणि त्यांच्या आणखीन एका सहकारी पक्षांचं विलिनीकरण झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला, नवे काही मंत्री सहभागी करण्यात आले आणि बहुधा तिथून जे सहभागी झालेले नव्हते त्यांच्या मनामध्ये आपल्याला सत्तेत वाटा मिळत नाही असं वाटल्यामुळे त्यांनी राज्यपालाकडे जाऊन सांगितलं की आमचा या सरकारला पाठिंबा नाही. आणि त्यांच्या सह्याचं निवेदन राज्यपालाकडे आल्यानंतर तिथल्या तेव्हाच्या राज्यपालांनी राष्ट्रपतीकडे पत्र पाठवून या सरकारने बहुमत गमावलं आहे असं सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली की ज्यांनी सह्या केलेल्या होत्या त्यातल्या काही आमदारांनी पुन्हा राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमचं या सरकारला पाठिंबा नाही असं जे पत्र तयार केलं गेलं याच्यावरच्या सह्या ह्या आमच्या नाहीच आहेत किंवा त्या वेगळ्या कारणासाठी घेतल्या गेल्या होत्या. आणि तरीसुद्धा तेव्हाच्या राज्यपालांनी केलेली शिफारस गृहीत धरून तेव्हाच्या राष्ट्रपतीनं कर्नाटकमधलं एसआर बोंबई यांचं सरकार बरखास्त केलं आणि नंतर हे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. त्याच्याबरोबरच नागालँड, मणिपूर, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर काही राज्यांनी अशाच स्वरूपाचा मिसयूज ऑफ पॉवर केंद्र सरकारचा आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. आणि त्याच्यावरती ज्याला लँडमार्क जजमेंट आपण म्हणतो ते 11 मार्च 1994 ह्या दिवशी आलं. आणि खरं म्हणजे आतापर्यंत 90-95 वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या गैरवापराची म्हणजे ते आर्टिकल 356च्या गैरवापराची प्रकरणं या देशामध्ये घडलेली आहेत. आणि त्याचा गैरवापर अगदी मनमोहन सिंह सरकारपर्यंत म्हणजे 1994ला जजमेंट आलं तेव्हा पी.व्ही. नरसिंहरावचं सरकार होतं. मधल्या काळामध्ये पुन्हा वाजपेयींचं सरकार आलं आणि अगदी ज्यांना माइल्ड म्हणून ओळखलं जातं ते मनमोहन सिंह, अशा सगळ्या सरकारमध्ये सुद्धा मिसयूज ऑफ पॉवर झालेला आहे आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे बरखास्त करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. पण प्रत्येक वेळेला एसआर बोंबई हे जे लँडमार्क जजमेंट होतं ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे पी.बी. सावंत सहित 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हे जजमेंट डिलिव्हर केलेलं होतं आणि म्हणून ते लँडमार्क जजमेंट म्हणून ओळखलं जातं. त्याच न्याय निवाड्याचा प्रत्येक वेळेला आधार घेतला जातो आणि म्हणून तो न्याय निवाडा काय होता, प्रोज अँड कॉन्स काय होते आणि सुप्रीम कोर्टने काय सांगितलेलं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. पण त्याच्या आधी भारतीय राज्यघटनेतलं कलम 356 असं म्हणतं की जर एखाद्या राज्याचे शासन या संविधानाच्या तरतुदींना अनुसरून चालवणं शक्य नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे, याबाबत त्या राज्याच्या राज्यपालाकडून अहवाल मिळाल्यानंतर किंवा राष्ट्रपतीची तशी खात्री झाली तर त्या राज्यातलं लोकनियुक्त सरकार बरखास्त केलं जाऊ शकतं आणि तिथे राष्ट्रपती राजवट येऊ शकते. तर आर्टिकल 356 जे आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तर त्या आर्टिकल 356 मध्ये अनुच्छेद 356 नुसार एखाद्या राज्यात संवैधानिक यंत्रणा बंद पडली, राज्याचे शासन राज्यघटनेनुसार चालवणे अशक्य आहे अशी परिस्थिती उद्भवली तर तसा अहवाल राज्यपाल राष्ट्रपतींना देतील
किंवा राष्ट्रपतींची त्याबाबत खात्री झाली तर राष्ट्रपती उद्घोषणा करतील आणि त्या राज्य शासनाची सर्व किंवा कोणतीही कामे आणि राज्यपाल किंवा कोणतीही निकाय किंवा प्राधिकरण यांना असलेले सर्व किंवा कोणतेही अधिकार राष्ट्रपती स्वतःकडे घेतील. त्या राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेकडे किंवा तिच्या प्राधिकाऱ्याकडे जाऊ शकतील. त्या राज्यातील कोणताही निकाय किंवा अधिकारी यांच्या संबंधातील सर्व किंवा कोणत्याही तरतुदीचे प्रवर्तन निलंबित करता येईल आणि राष्ट्रपतींना आवश्यक अशा तरतुदी करता येतील. मलाच श्री शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली जी राष्ट्रपती राजवट लागू झाली तिचा फार रंजक किस्सा त्यांनी सांगितला होता. पुलोचा प्रयोग झाला, त्यानंतर जनता सरकार केंद्रातलं पडलं, इंदिरा गांधी या पुन्हा बहुमताने केंद्रात सत्तेवरती आले आणि त्यांना वन फाईन डे तेव्हाच्या गृहमंत्री होते बुटा सिंग, मला रिकॉल करायला लागेल त्या मुलाखतीतले मुद्दे, यांचा श्री शरद पवार यांना फोन आला. ते विशेष विमानाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घ्यायला गेले आणि तिथे त्यांची भेट झाल्यानंतर बुटा सिंग यांनी सांगितलं की मॅडम तुमची वाट पाहत आहेत. ते मध्ये गेले आणि तिथे जो त्यांचा संवाद झाला त्यात इंदिरा गांधी यांनी असं सांगितलं की तुम्हाला आपल्यात परत यायला लागेल, म्हणजे काँग्रेसमध्ये परत यायला लागेल, कारण तेव्हा यशवंतराव हे पुन्हा काँग्रेसवासी झालेले होते, पण शरद पवारांचा स्वतंत्र जो पक्ष होता तो अस्तित्वात होता बहुतेक. पण त्यासोबतच त्या असं म्हणाल्या की तुम्हाला आपको तो संजय गांधी के साथ में, संजय के साथ में काम करना है. तेव्हा मुलाखतीमध्ये श्री पवार यांनी असं सांगितलं की त्यावरती मी काहीच बोललो नाही आणि मग ते तिथून परत आले. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना धावतच राज्याचे मुख्य सचिव येत असताना दिसले आणि त्यांनी मुख्य सचिवांनी त्यांना सांगितलं की तुमचं सरकार बरखास्त झालेलं आहे आणि महाराष्ट्रातली पहिली राष्ट्रपती राजवट ही तेव्हा लागली. दुसरी राष्ट्रपती राजवट ही तेव्हा लागली इंटरेस्टिंगली की जेव्हा 25 वर्षाचा युतीची मैत्री तुटली आणि शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील असं स्पष्ट झालं. त्याच्या अवघ्या 5 मिनिटांमध्येच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सुद्धा आपली आघाडी मोडली. त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवायचं ठरवलं. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आपली नैतिक जबाबदारी मानून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तेव्हा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि तिसऱ्यांदा तेव्हा की जेव्हा 2019 साली श्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार बनत नाहीये, म्हणजे 105 असा मॅन्डेट त्यांना मिळाला, पण त्यांचा मित्रपक्ष असलेला शिवसेना त्यांच्याबरोबर येत नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. सो अशी 3 वेळेला राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. पण आपण SR मुंबई, कारण आता मी जे सांगणार आहे, ज्यांना महाराष्ट्रात आत्ताची स्थिती ही अशा पद्धतीच्या राष्ट्रपती राजवटीसाठी अनुकूल आहे का याचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी ह्याबद्दलचे जे यापूर्वीचे निवाडे आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनल जे ज्युरिस्प्रुडन्स आहे ज्याच्याबद्दलचा अधिकार दिलेला आहे तो काय आहे याचाही नीट अभ्यास करायचा असेल तर हा आपला जो प्रयत्न आहे मधल्या ओळीतला तो नीट समजून घ्यायला हवा. बाय द वे, सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की आर्टिकल 356चा जो वापर जो भारतीय राज्यघटनेच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे तो कायदेशीर आहे, परंतु तो ज्युडिशियल रिव्ह्यूचा भाग आहे. म्हणजे एखाद्या राज्य सरकारच्या बरखास्तीनंतर त्याच्यासाठीची जी कारणं सांगितली गेलेली आहेत त्याचा उहापोह होऊ शकतो आणि तो निवाडा करण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. काही उच्च न्यायालयांनी आणि काही सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटमध्ये त्या वेळेला हे जे राष्ट्रपती राजवटीचे प्रयोग झाले आहेत त्याला हाणून पाडलेलं आहे आणि काही लँडमार्क जजमेंट डिलिव्हर झाले आहेत. मुळामध्ये ज्यावेळेला राज्यघटना तयार होत होती तेव्हाच 356 ह्या कलमाचा, ह्या अनुच्छेदाचा गैरवापर होईल असं काही सदस्यांना वाटत होतं आणि आपल्या घटना समितीचे अध्यक्ष, ड्राफ्ट कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की हे डेड लेटर आहे, 356 हे डेड लेटर आहे. त्यांनी तो कन्सर्न सुद्धा मान्य केलेला होता, पण त्यांना असं वाटत होतं की याचा मिसयूज होणार नाही. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या की आधी तर तुम्ही त्या प्रांताला इशारा द्या आणि त्याच्यानंतर या प्रांतातील इशारा दिल्यानंतर सुद्धा जर परिस्थिती बिघडतच असेल तर मग मात्र तुम्ही फेर निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं विचार करा. आता मुळामध्ये एखाद्या राज्यामध्ये केव्हा राष्ट्रपती राजवट लागू करायची याबद्दल जे 356 मधले जे कलम आहेत त्याचा तर मी उल्लेख केला, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या SR मुंबई केसचा उल्लेख आला त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय
की काही मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेली की कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठल्याही राज्यामध्ये ही राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकेल. एक म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या आधी मंत्री परिषदेला जे बहुमत मिळालेलं आहे ते बहुमत हे आहे की नाही, म्हणजे एखादं सरकार अल्पमतात गेलेलं आहे का हे तुम्ही चेक करा. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या आधी त्या राज्याला केंद्र सरकारनं इशारा द्यावा, ठराविक मुदत द्यावी आणि त्या मुदतीनंतर त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी. न्यायालयानं हे मान्य केलेलं आहे की राष्ट्रपतींना जे अधिकार मिळालेले आहेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे ते मान्य आहे. परंतु जेव्हा एखादं राज्य सरकार बरखास्त केलं जातं त्याच्या मागचं जे कारण आहे ते व्हॅलिड आहे का, त्याचा मात्र ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्याच्यासाठी 3 त्यांनी गाईडलाईन्स सांगितल्या की ही जी काही घोषणा केली गेलेली आहे त्याच्या मागची जी कारण आहेत ती योग्य आहेत का, त्याच्यासाठीचे जे एव्हिडन्स दिलेले आहेत ते योग्य आहेत का, आणि इथे कुठेतरी सत्तेचा गैरवापर होत आहे. आता याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की सत्तेचा गैरवापर म्हणजे कलम अनुच्छेद 356चा गैरवापर होतो की नाही याच्याबद्दल आपल्याला तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की कुठल्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं योग्य आहे आणि कुठल्या कारणासाठी अयोग्य आहे हे एसआर मुंबईच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळं घटनेच्या 356 कलमाचा जो फक्त 2 ओळीमध्येच इथे उल्लेख आहे की भारतीय राज्यघटनेला अनुसरून कारभार होत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हाच राष्ट्रपती राजवट लागू करावी. माझ्या माहिती आकलनानुसार म्हणजे माझा जेवढा काही अभ्यास आहे त्यानुसार श्री शरद पवार यांचं सरकार बरखास्त झालं तेव्हा त्यांचं एकट्याच नाही तर जनता राजवटीतली 9 सरकारं इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलेली होती आणि तो प्रयोग नंतर पुढेही चालूच राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला पटत नाही, अगदी बाबरी मस्जिद पडल्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करण्यात आलेलं होतं. वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा काही सरकार बरखास्त झालेली होती आणि ती रॅन्डमली कुठलेही कारण न देता स्पष्टपणे आता शरद पवारांचं सरकार बरखास्त झालं तर इट वॉज अ ॲब्सोल्यूट पॉलिटिकल मोटिव्ह. तर याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने फार व्यवस्थित गाईडलाईन्स घालून दिलेले आहेत. खालील परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं योग्य आहे. एक जिथे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सुद्धा कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. 2 विधानसभेमध्ये बहुमत असलेल्या पक्षानं सरकार स्थापन करायला नकार दिलेला आहे आणि त्यामुळे राज्यपालांची खात्री झालेली आहे की इथे आता इतर पक्षाला हे बहुमत मिळू शकत नाही. विधानसभेतल्या विश्वासदर्शक पराभवानंतर ते ठराव आणल्यानंतर जर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि आता इतर कुणालाही बहुमत नसेल तर त्याही वेळेला 3 आणि हे अजूनही ज्याच्यामध्ये अँबिग्युटी आहे असं आपण म्हणू शकतो तो हा मुद्दा आहे की केंद्र सरकारच्या घटनात्मक निर्देशाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करते आहे. परंतु हे तेव्हाच की जेव्हा केंद्र सरकारने राज्य सरकारला असा आधी इशारा द्यायला हवा की तुम्ही भारतीय राज्यघटनेला अनुसरून असल्यास तुम्ही कारभार करत नाही. 4 अंतर्गत विध्वंस जिथे उदाहरणार्थ एखादी सरकार मुद्दाम संविधान आणि कायद्याच्या विरुद्ध वागत आहे किंवा हिंसक बंडखोरी करत आहे. भौतिक विघटन की जिथे सरकार राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी घटनात्मक जबाबदारी पार पडण्यास जाणून बुजून नकार देते आहे. आता यातल्या 2-3 कलमांचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो तुमच्या बरोबर लक्षात आला असेल, पण सर्वोच्च न्यायालयानं जो ज्युडिशियल रिव्ह्यू घेतलेला आहे एसआर मुंबई केसमध्ये आणि पुढेही त्याच्यामध्ये कुठल्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करणं अयोग्य आहे हे तुम्ही आधी लक्षात घ्या. आता काय म्हणतंय सर्वोच्च न्यायालय की विधानसभेतील बहुमत गमावल्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालेलं आहे आणि राज्यपाल पर्यायी मंत्रालय स्थापन करण्याच्या शक्यतेची चौकशीच न करता म्हणजे इतर कुठल्या पक्षाला बहुमत मिळू शकतं की नाही हे न पाहता जर राज्यपालांनी त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली तर ते अयोग्य आहे. मुद्दा क्रमांक 1. 2 जिथे राज्यपाल विधानसभेतील मंत्रालयाच्या म्हणजे मंत्रिमंडळाचा त्यांना बहुमत आहे की नाही हे स्वतःच मूल्यांकन करतील आणि बहुमत सिद्ध करण्याच्या विषयीची कारवाई पूर्ण न करताच राष्ट्रपती राजवट लागू करतील तर ते सुद्धा अयोग्य आहे. 3 जिथे विधानसभेचा बहुमताचा पाठिंबा असलेल्या सत्ताधारी पक्षाला जसं 1977 साली जे जनता सरकारने केलं होतं, जनता सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींना मानणाऱ्या मंडळीची सरकार बरखास्त केली होती आणि वाईस वर्षा 1980 साली इंदिरा गांधीनं जे मी आता शरद पवारांचा रेफरन्स दिला
तशाच पद्धतीने टिट फॉर टॅट केलं होतं. तर असं एखाद्या विचारधारेला मानणाऱ्या पक्षाचं केंद्रातलं बहुमत गेलं म्हणून जर खाली राज्यातली सरकार बरखास्त करत असतील तर ते अयोग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे की राज्यात अंतर्गत गडबडी ज्याच्यामध्ये अंतर्गत विघटन किंवा भौतिक विघटन होत नाही, म्हणजे लॉ अँड ऑर्डरची अशी सिच्युएशन क्रिएट होत नाही की जी फार अगदी आउट ऑफ कंट्रोल गेलेली आहे, अशी स्थिती असेल आणि तशी नसेल तरी त्या कारणासाठी जर अशा पद्धतीची कारवाई राज्यपालांच्या शिफारशीवर राष्ट्रपतीने केली असेल तर ती अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि लगेच तुमच्या झरझर गेल्या 2-1 महिन्यातला घटनाक्रम लक्षात आणा आणि तुम्हीच त्याचं मूल्यमापन करा की यस महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे का. इथे मधल्या ओळीमध्ये आज आपण, कारण माझ्या मते आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत आणि भारतीय राज्यघटनेच्या पुढे काहीच नसल्यामुळं आपल्याला जे काही करायचं आहे, ज्याचा काही आढावा घ्यायचा आहे तो फक्त भारतीय राज्यघटनेच्या मर्यादेतच घेतला पाहिजे. पुढे सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की राज्यातील कुप्रशासन किंवा मंत्र्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप किंवा राज्याची कठोर आर्थिक परिस्थिती. आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे की केवळ एखाद्या मंत्र्यावरती किंवा 2-5 मंत्र्यावरती त्यांनी 100 कोटी रुपये वसूल केले किंवा त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला असं सांगून, भ्रष्टाचाराची कारणं सांगून किंवा राज्यातली आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे असं सांगून एखादं सरकार बरखास्त करता येत नाही. निव्वळ भ्रष्टाचाराचे आरोप करून जर सरकार बरखास्त व्हायला लागली तर काय होईल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. पुढचा, जिथे राज्य सरकारला अत्यंत तातडीची परिस्थिती वगळता स्वतःला दुरुस्त करण्यासाठी पूर्व चेतावणी दिली जात नाही, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी जर राज्य सरकारला कुठलीच कल्पना पूर्वसूचना दिली नाही तर पूर्वसूचना न देता केंद्र सरकार राज्य सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करू शकत नाही. सत्ताधारी पक्षाच्या पक्षांतर्गत समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा राज्यघटनेने ज्यासाठी ते बहाल केलेलं आहे त्याच्यासाठी अप्रासंगिक किंवा अप्रासंगिक हेतूसाठी शक्ती वापरली जाते. म्हणजे कॉन्स्टिट्युशनली फॉर्म झालेल्या गव्हर्नमेंटला विनाकारण तुम्ही बरखास्त करू शकत नाही, याचा थोडक्यात त्यांनी अर्थ मांडलेला आहे. आता खरं म्हणजे 356 कलमाबद्दल इतक्या विस्तारानं सर्वोच्च न्यायालयाने विश्लेषण केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की 356 अन्वये केंद्र सरकारला याची मान्यता आहे की त्यांनी लोकसभेच्या सभागृहाच्या मान्यतेनुसार, कारण अलीकडेच आर्टिकल 370 आपण डिझॉल्व्ह केलं काश्मीरमधलं, तेव्हा जी चर्चा झाली तेव्हा दोन्ही सभागृहाची मान्यता घेऊन तिथलं जे लोकनियुक्त सरकार होतं ते बरखास्त झालं आणि मग तिथे आर्टिकल 370 आपण अबॉलिश केलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट आली. अजूनही ती तशीच आहे. पण 356 चे अनुच्छेदाचे जरी अधिकार मान्य केले तरी सर्वोच्च न्यायालयाने SR बोम्मई केसमध्ये दिलेला निवाडा आणि त्यानंतर या निवाड्याचे वेळोवेळी आलेले जे अवलोकन आहेत ते पाहता माझ्या मते कोणत्याही राज्यामध्ये स्वतःला वाटतं म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करणं अशक्य आहे, इम्पॉसिबल. कारण त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू असल्यामुळं आणि यापूर्वीचे इतके मोठे न्यायनिवाडे असल्यामुळं पुन्हा तुम्ही ज्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लागू केलेली आहे त्याचे सबळ पुरावे घेऊन तुम्हाला ते न्यायालयाकडे जावं लागेल, त्याच्यासाठीचे एव्हिडन्सेस द्यावे लागतील आणि ते न्यायालय मान्य करत नाही. हे आजपर्यंत तरी दिसून आलेलं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हु इज रुलिंग सेंट्रल गव्हर्नमेंट. पण मला फार इंटरेस्टिंग वाटलं की आज श्री पृथ्वीराज चव्हाण यांचं स्टेटमेंट मी ऐकलं. एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि अतिशय जबाबदार मुख्यमंत्री म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडावी असं प्रयत्न काही पक्ष करत आहे. अर्थात त्यांचा भाजपाकडे रोख होता. हे राज्यपाल अशी शिफारस करणारच नाहीत असं काही सांगता येत नाही, असं त्यांच्या बोलण्याचा रोख होता. परंतु मुद्दा हाच आहे की राज्यपालांनी भलेही अशी शिफारस केली तर आधीचे सगळे न्यायनिवाडे पाहता या न्यायनिवाड्यावरती असं काही राज्यपालांचं धाडस टिकेल का हा खरा प्रश्न आहे. आणि त्याहून मोठा प्रश्न असा की भारतीय जनता पार्टीला सुद्धा याची पुरेपूर कल्पना असेल की अशा पद्धतीनं राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर जे आत्ताचे सत्ताधारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूती मिळू शकते. जाता जाता किस्सा, कारण मी सध्या अरुण शौरी यांचं सुंदर असं पुस्तक वाचतोय
रामनाथ गोयंका, अरुण शौरी आणि आणीबाणी असा तो सगळा कालखंड आहे. त्याच्यामध्ये तेव्हाचे देशाचे राष्ट्रपती आणि तेव्हाचे देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्यामध्ये फार अलबेल वातावरण नव्हतं आणि त्यांनी तेव्हाच्या पंतप्रधानांना बरखास्त करायचं ठरवलं होतं. त्यांची रामनाथ गोयंका यांच्यावर चर्चा झाली. रामनाथ गोयंका यांनी त्यांना विचारलं की हु इज गोइंग टू बी नेक्स्ट चीफ प्राईम मिनिस्टर. तेव्हा त्यांनी कुणाचं नाव सांगितलं होतं तर ते नाव होतं आपल्या वसंतदादांचं. तेव्हा राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांची पूर्ण खात्री झालेली होती की हे सरकार की शिखांची जी काही हानी झाली दिल्लीतल्या दंगलीमध्ये त्याच्याबद्दल आपल्याला काही कळवत नाही. आपल्याला जी कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याप्रमाणे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना बहुतेक सगळ्या गोष्टी कळवायच्या असतात त्या कळवत नाहीत आणि म्हणून हे सरकार बरखास्त करायचं असं त्यांचं ठरलंच होतं. त्यावेळेला 5 प्रॉबेबल कॅन्डिडेट त्यांच्यासमोर होते आणि त्यांनी ज्यांना झिरो इन केले होते ते आपले वसंतदादा होते. खरं म्हणजे ते तसं काही घडलं असतं तर पंतप्रधान पदाचा मान मिळालेले आपले वसंतदादा ठरले असते की खरं म्हणजे हे पुस्तक वाचेपर्यंत मलाही असं काही वसंतदादांचं नाव याच्यामध्ये होतं आहे असं माहिती नव्हतं. पण इंटरेस्टिंगली पुढे भाग असा झाला की श्री अरुण शौरी यांना ही गोष्ट कळल्यानंतर, कारण ते तेव्हा एक्सप्रेसचे संपादक होते, त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली की जर अशा पद्धतीनं राजीव गांधी यांचं सरकार बरखास्त केलं तर नंतरच्या निवडणुकीमध्ये राजीव गांधी हे आत्ता आहे तेव्हा त्यांना 414 की 13 एवढं मोठं मॅसिव्ह मॅन्डेट मिळालेलं होतं की जे आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला मिळवता आलेलं नाही. त्या मॅसिव्ह मॅन्डेटपेक्षाही अधिक त्यांना राजकीय यश मिळू शकेल आणि हा मुद्दा तेव्हाच्या राष्ट्रपतीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला आणि अर्थात पंतप्रधानांनी सुद्धा नंतर राष्ट्रपतींना योग्य तो मान द्यायला सुरुवात केली. सो थांबूया आपण इथे. आपण आजचा किंवा असा कुठलाही मधल्या वेळीतला जो प्रयोग आहे तो ऑब्जेक्टिव्ह, कुठल्याही राजकीय पक्षाची तळी न उचलता, कारण महाराष्ट्राला आता अशा पद्धतीच्या पत्रकारितेची नितांत गरज आहे. ती तेव्हाही होती, कालही होती, आजही आणि उद्याही असणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता जे काही घडत आहे त्याचं नीट योग्य प्रकारे ऑब्जेक्टिव्हली विश्लेषण करणं. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. तुमचे काही मुद्दे टॅग करा. तुमच्या व्हॅलिड योग्य सूचनांचं स्वागत आहे. तुम्ही काही महत्वाच्या पाहुण्यांचा संदर्भ दिला तर त्यांनाही आपण मधल्या वेळेमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करू. थांबूया आपण इथे. पण हे करत असताना एबीपी माझाला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं आणि एबीपी माझाचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक असेल, ट्विटर असेल आणि युट्यूब चॅनल्स असतील, त्यांना तुम्ही फॉलो करायला लागा, कारण तिथे आम्ही सतत रोज तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.